ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी। आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो। आमची वैशिष्ट्ये: तज्ञ व अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, इंग्लिश मीडियमच्या ज्युनियर सिनियर केजी सह 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। शेतकऱ्यांची आत्महत्या वाचवण्यासाठी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन। मोहन वनखंडे सर यांनी आंदोलनाला पाठिंबा देत पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। कोणत्याही प्रकारचे निकष किंवा अटी न लावता तात्काळ शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करा, सरसगट कर्जमाफी करा, शेतीमालाला हमी भाव जाहीर करा, शेतकऱ्याकडून आकारली जाणारी जीएसटी तात्काळ रद्द करा, दूध दरवाढ करून पशुधन वाचवा, या प्रमुख मागण्यासाठी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। आज दुसऱ्या दिवशीही हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याने भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेट देऊन पाठिंबा दिला। यावेळी विनोद मोरे, संभाजी चव्हाण, मुरीर रुपनर, श्रीकांत रुपनर, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानगावकर, संजय मिरज मतदारसंघातील खंडू मोरे, उत्तम मोरे, बहुसंख्य असे शेतकरी बाबुराव पवार, विविध मागण्यांसाठी तर धरणे आंदोलनासाठी बसलेले यांच्यासह शेतकरी विशेषतः उपस्थित होते। सुरू खंडेराव झालेल्या गावचे जे पावसाळी असणारे अधिवेशनात या मागण्या विनोद मान्य मोरे, करून महायुती संभाजी सरकारने चव्हाण महाराष्ट्रातील आणि होणाऱ्या त्याचे सगळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्या अशी मागणी विनोद मोरे यांनी केली आहे। तर पावसाळी अधिवेशन मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोहन वनखंडे सर यांनी दिले आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरज मतदारसंघातील बहुसंख्य असे शेतकरी विविध मागण्यांसाठी तर धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत। विशेषतः खंडेराव गावचे जे असणारे विनोद मोरे, संभाजी चव्हाण आणि त्यांचे सगळेच शेतकरी बांधव या आंदोलनात धरणे आंदोलनामध्ये बसलेले आहेत। कालपासून हे आंदोलन चालू आहे। याने ज्या आज आपण पाहतोय वेळी यावेळी पडणारा पाऊस आणि शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा दर, त्याचं कधीच गणित शेतकऱ्यांच्या मध्ये बसलेलं नाही। शेतकऱ्यांच्या असणाऱ्या द्राक्ष बागा असतील, ऊसाचं उत्पादन असेल, जेव्हा जेव्हा जे उत्पादन करेल त्याचा हमी भाव कधी मिळाला नाही आणि शेतकऱ्यांच्या या गेल्या कोरोनाच्या काळापासून खूप मोठं नुकसान होताना पाहतंय। आणि त्यासाठी याने ज्या या प्रमुख 4 मागण्या केल्यात, त्या मागण्याचं समर्थन करण्यासाठी मी इथं आलोय। त्यांच्या ज्या 4 प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, याचाच अर्थ सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला कायमस्वरूपी हमी भाव मिळावा आणि आपण शेतकऱ्यांच्या मालावरती शासन जे जीएसटी लावतंय आणि जीएसटीच्या रूपानं बराच पैसा वसूल होतोय आणि ते कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्यांना आपण शेतकऱ्यांना मानधन दिलं जातं किंवा वर्षाला 6,000 12,000 दिलं जातं। जर तो जीएसटीच माफ केला तर मला वाटतं की मानधन द्यायची सुद्धा आवश्यकता लागणार नाही। आणि आज आपण बिस्लरी बाटली दुकानात, आपण हॉटेलमध्ये घेतली, दुकानात घेतली तर ती 15, 20, 25, 30 रुपयेपर्यंत आपल्याला घ्यावी लागते। परंतु शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून जगवलेली ही पशुधन आहे, त्याचा दर 28 आणि 30 रुपये या डेअरीतून मिळतोय। भर आपल्याला मस्त 55-60 रुपयानं दूध घ्यावं लागतं, पण मला वाटतंय 28 किंवा 30 रुपये 32 रुपयानं अशाच पद्धतीचा दर त्यांना मिळतोय। म्हणजे त्यांचा खाद्याचा सुद्धा त्यांना पैसा त्यातून मिळत नाही। एकंदरीत पाहिलं तर हा शेतकरी खूप या निसर्गाच्या या असणाऱ्या अवकृपेमुळं अडचणीत आहे आणि त्यासाठी त्यातून बाहेर काढायचं असेल तर शेतकऱ्याचा कर्जमाफी केली पाहिजे आणि 7/12 हा कायमस्वरूपी हा मोकळा केला पाहिजे, क्लिअर केला पाहिजे। यासाठी मी इथं यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय। नुसताच पाठिंबा न देता आता आपल्याला माहिती आहे आपला अधिवेशन चालू झालेलं आहे आजपासूनच, आणि या अधिवेशनामध्ये मी नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी सर्व जे मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि कृषी मंत्री यांच्याकडे आपलं निवेदन घेऊन पोहोचवून त्या अधिवेशनामध्ये आपल्या मान्यवर या आमदारांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी होईल आणि हा 7/12 कोरा होईल यासाठी नक्कीच मी इथनं प्रयत्न करेन।